आज गडसुली मैदान येथे भेट दिली असता एक शासनाचा 3321 यामध्ये जे मालमत्ता पत्रक आहे त्याच्यावरती शेती आणि सरकार अशी नोंद असलेला मालमत्ता पत्रक आपल्याकडे आहे. चालूचा आता 2 तारखेला हा उतारा डाउनलोड केलेला आहे. तर त्यानुसार हे जी गडसुली मैदान आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे ती पूर्ण सरकारची जागा होती. तर त्यामधली 6 एकर आणि 2 गुंठे ही जागा जवळपास 29/6/2002 यावेळेस नोंद करून ती सचिव फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्याकडे प्रतिवर्ष 1 रुपया याप्रमाणे 15 वर्षाच्या मुदतीसाठी दिल्याची आणि त्याची नोंद केल्याचा असं एक आपल्याकडे उतारा हा आहे. तर साधारणतः 2002 साली ही नोंद झालेली दिसते आणि तिथून 15 वर्षाची मुदत साधारणतः 2017 पर्यंतची ही मुदत दिसून येत आहे. त्यानंतर 2017 नंतरचं याच्यामध्ये मुदतवाढ झालेला वगैरे कुठलाही उल्लेख याच्यामध्ये मालमत्ता पत्रकामध्ये दिसून येत नाही. तसेच याच एरियातले 6200 चौरस मीटर जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे शेजारचं ते जिल्हाधिकारी महोदय यांनी नगरपालिकेचे नावे करून दिलेलं होतं आणि त्यानुसार ते जागा नगरपालिकेच्या ताब्यात आहे. या व्यतिरिक्त इतर जागा ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या मालकीची दिसत असून 2002 साली ही भाडेपट्ट्याने सचिव फलटण एज्युकेशन सोसायटी यांना दिल्याचं दिसतंय. आता चालूच्या उतारावरून तर 2017 पर्यंत मुदत संपल्याचं दिसतंय. तर याबाबतची अधिक माहिती आपण जिल्हाधिकारी महोदय आणि तहसीलदार ऑफिस यांच्याकडून घेऊन स्टेडियमसाठी आपल्या नगरपालिकेचं या जागेवरती प्लेग्राऊंडचं रिझर्वेशन सुद्धा आहे. जर सरकारकडनं आपल्याला ही जागा ट्रान्सफर करून मिळाली तर आपण नक्कीच या ठिकाणी चांगलं स्टेडियम उभारणी करून तालुक्यातील सगळे जे क्रीडाप्रेमी असतील आणि खेळाडू असतील त्यांच्यासाठी चांगलं स्टेडियमसाठी आपण प्रयत्न करू इथं बांधण्यासाठी. आणि पण पैसे तर खर्च करू शकतो नाही का? फलटण शहराच्या एकंदरीत सगळ्या डेव्हलपमेंटसाठी तरुण पिढीच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही फलटण शहराच्या जागा याच ठिकाणी शोधत होतो की कुठं आपल्याला जागा मिळते. आणि असा सातबारा समोर असा आला ही जागा सरकारी. आत्तापर्यंत काही लोकही सांगत होते की जागा आमच्या मालकीची अशा पद्धतीची या ठिकाणी बंगलला होती, पण ही जागा सरकारी निघाली. आणि मला अत्यंत आनंद होत आहे की फलटण शहरामध्ये जवळपास 6 एकराचं हे या ठिकाणी जागा मिळाल्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी स्टेडियम करण्याकरताचा निधी या ठिकाणी आम्ही आणि आमदार महोदय दोन्ही मिळून याला पैसे लवकरात लवकर आणू आणि फलटण शहराला हे गडसुली मैदान हे खुलं करून देऊ, जेणेकरून सर्व मुलांना या ठिकाणी हॉकी असेल किंवा अन्य खेळ क्रिकेट असेल फुटबॉल असेल हे खेळता येईल. त्याला लागणाऱ्या सर्व सुविधा अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा करण्याच्या दृष्टीने लागणारा निधी मुख्यमंत्री महोदयांकडनं त्याला तातडीने उपलब्ध करून घ्यायच्या दृष्टीने आम्ही आता पाऊल टाकत आहोत. आणि ही जागा एवढी मोठी जागा खुली फलटण शहरामध्ये मिळाल्यामुळं आज फलटण शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं स्वप्न या स्टेडियममुळं साकार होणार आहे. याचा मला अत्याधिक 9 वर्षाच्या निमित्त ही मिळालेला सातबारा अत्यंत आनंददायी असा हा सातबारा मिळालेला आहे. आणि त्यामुळे शहरामध्ये आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंटची सुरुवात या 9 वर्षानिमित्त करणार आहोत. मला नवीन वर्षाच्या रूपाने संपूर्ण फलटण शहरातील क्रीडाप्रेमींना मला शुभेच्छा द्यायच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आधी पण ह्या जागेला अटकाव केला म्हणजे खेळासाठी अटकाव केला जात असं चर्चा होती? नाही, ही जागा कधीही आम्ही मागितली तरी आम्ही देणार नाहीत किंवा आमच्या कुठल्याही क्रीडाप्रेमी किंवा माझ्या नावाची कुठली स्पर्धा घ्यायची झाली ती जागा ही नाकारायची. आणि आम्ही कधी सातबारा बघायला गेलो नाही, कोणाचं काय करायला गेलो नाही. ज्यावेळेस एकंदरच फलटण शहराचा कायापालट करायचं बघितल्यानंतर आज आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ओपन स्पेस या ठिकाणी मिळालेले आहेत. फलटण शहरातल्या ओपन स्पेससुद्धा नगरपालिकेच्या लावण्याच्या हालचाली चालू झालेल्या आहेत. काही त्यातल्या जवळपास 7 ठिकाणचे ओपन स्पेस काल आपल्याला पत्र दिले ते नावावर लावले. बाकीचे जी मागच्या आठवड्यात जी बैठक झाली त्यातल्या काल शिवसाहेबांनी आत्ताच माहिती दिली की 7 जागा ह्या नगरपालिकेला हस्तांतरित करून घ्या. 86, 64, 64, या 2 सर्वे नंबरमधले ओपन स्पेस लावलं आणि 7 ठिकाणच्या जागा ह्या नगरपालिकेच्या मालकीच्या झाल्या. ते कधीच घडत नव्हतं ना भूतो ना भविष्यात. ते पहिल्यांदा घडायला लागलं की ओपन स्पेस आता नगरपालिकेच्या ताब्यात यायला लागलेत. काही ठिकाणी ओपन स्पेसवर अतिक्रमण व्हायचं आणि ओपन स्पेस ही आमची म्हणून सांगितलं जायचं. तसंच हे गडसुली मैदान हे
कलेक्टर सातारा या ठिकाणी सरकारच्या नावे असणारी सुद्धा आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी अशा प्रकारचं सांगण्यात यायचं. आज फलटण शहराला ही जागा खुली करताना मनस्वी आनंद आम्हाला या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी लवकरच स्टेडियमची उभारणी करण्यात येईल अशा प्रकारची ग्वाही आम्ही देतो. तांत्रिक काय अडचणी या ठिकाणी तपासणं आवश्यक आहे, पण मला वाटत नाही की काय अडचण असेल आणि असली तरी आमदार महोदय या ठिकाणी पुढाकार घेऊन दूर करतील असाही मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता एक राजकीय प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीनंतर बऱ्यापैकी रामराजेंनी मौन ठेवलेलं आहे. प्रसार माध्यमांसमोर पण येत नाहीये. वेळ आल्यानंतर बोलू असं सांगितलं होतं. आता त्यांची वेळ कुठली वाट बघतात त्याची मला काय कल्पना नाही. तर 2029 पर्यंतची वेळ ही आमदार सचिन पाटील यांनी बुक केलेली आहे फलटणची आणि 2029 पर्यंत सचिन पाटील हे निर्विवाद या तालुक्याचे आमदार म्हणून राहणार आहेत. त्यामुळं जर त्यांना काही त्यांची जरी चांगली वेळ कुठली याच्यापेक्षा ते आणू शकत असतील आणि त्याचा फायदा जर अशा पद्धतीने आम्ही जशा जागा खुल्या करून नगरपालिकेला देतोय अशा जर त्यांच्या वेळेनुसार जागा खुल्या होणार असतील आणि लोकांना फायदा होत असेल तर आमचं स्वागत आहे त्यांचं. आज एक मैदानाच्या अनुषंगाने एक वेगळा निर्णय होतोय. नवीन वर्षाचं स्वागतच ह्या ग्राउंडने झालंय. चांगली बातमी आम्हाला कळाली, कारण 7/12 आम्ही जेव्हा पाहायला सुरुवात केली तेव्हा कुठं ओपन स्पेस आहे, कुठं जागा मोकळ्या आहे ते आमच्या लक्षात यायला लागलं आणि एक चांगली आनंदाची बातमी आमच्या कानावरती पडली आणि आम्ही पाहिली सुद्धा. स्वतः शिवसाहेबांनी आता आपल्यासमोर वाचून दाखवलेलंच आहे. पण जरी काय तांत्रिक अडचणी असेल तर ते निश्चितपणे आपण सोडू. हे सुद्धा आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी अशा प्रकारचं सांगण्यात यायचं. आज फलटण शहराला ही जागा खुली करताना मनस्वी आनंद आम्हाला या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी लवकरच स्टेडियमची उभारणी करण्यात येईल अशा प्रकारची ग्वाही आम्ही देतो. तांत्रिक काय अडचणी या ठिकाणी तपासणं आवश्यक आहे, पण मला वाटत नाही की काय अडचण असेल आणि असली तरी आमदार महोदय या ठिकाणी पुढाकार घेऊन दूर करतील असाही मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता एक राजकीय प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीनंतर बऱ्यापैकी रामराजेंनी मौन ठेवलेलं आहे. प्रसार माध्यमांसमोर पण येत नाहीये. वेळ आल्यानंतर बोलू असं सांगितलं होतं. आता त्यांची वेळ कुठली वाट बघतात त्याची मला काय कल्पना नाही. तर 2029 पर्यंतची वेळ ही आमदार सचिन पाटील यांनी बुक केलेली आहे फलटणची आणि 2029 पर्यंत सचिन पाटील हे निर्विवाद या तालुक्याचे आमदार म्हणून राहणार आहेत. त्यामुळं जर त्यांना काही त्यांची जरी चांगली वेळ कुठली याच्यापेक्षा ते आणू शकत असतील आणि त्याचा फायदा जर अशा पद्धतीने आम्ही जशा जागा खुल्या करून नगरपालिकेला देतोय अशा जर त्यांच्या वेळेनुसार जागा खुल्या होणार असतील आणि लोकांना फायदा होत असेल तर आमचं स्वागत आहे त्यांचं. आज एक मैदानाच्या अनुषंगाने एक वेगळा निर्णय होतोय. नवीन वर्षाचं स्वागतच ह्या ग्राउंडने झालंय. चांगली बातमी आम्हाला कळाली, कारण 7/12 आम्ही जेव्हा पाहायला सुरुवात केली तेव्हा कुठं ओपन स्पेस आहे, कुठं जागा मोकळ्या आहे ते आमच्या लक्षात यायला लागलं आणि एक चांगली आनंदाची बातमी आमच्या कानावरती पडली आणि आम्ही पाहिली सुद्धा. स्वतः शिवसाहेबांनी आता आपल्यासमोर वाचून दाखवलेलंच आहे. पण जरी काय तांत्रिक अडचणी असेल तर ते निश्चितपणे आपण सोडू, कारण फलटणच्या हेल्थचा प्रश्न आहे. मुलांच्या सुदृढ मुलं झाली पाहिजेत, खेळली पाहिजेत, पळली पाहिजेत, क्रिकेट खेळलं पाहिजे, प्रत्येक हॉकी खेळली पाहिजे, प्रत्येक गेम चांगल्या पद्धतीनं खेळला पाहिजे आणि आपल्या फलटण शहराचं आणि तालुक्याचं नाव देशभरात गाजवलं पाहिजे. त्यासाठी हे 6 एकराचं ग्राउंड आता आपल्याला उपलब्ध झाले साहेब. त्यावेळी पहिलं तुमचं अभिनंदन शिवसाहेबांचं करतो, कारण त्यांनी तो 7/12 वाचून दाखवला आणि मनापासून आम्हाला त्याचा आनंद झालेला आहे. आणि लवकरात लवकर आपण चांगल्या पद्धतीचं स्टेडियम इथं आपण उभं करूया. त्याला लागणारा निधी निश्चितपणे आम्ही CM साहेब असतील, आमचे लाडके माझ्या पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिजे तेवढा निधी या स्टेडियमसाठी उपलब्ध करून देऊ. एवढाच शब्द मी निमित्ताने फलटणकर आणि फलटण तालुक्याला देतो.